अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। आप कितना भी दबाव डालो, लेकिन जो संविधान ने मुझे हक दिया है वो तो बोलकर रहूंगा, भले किसी को भी अच्छा लगे या बुरा लगे। बारहा हम देख रहे हैं कि हम पर दबाव डालने की कोशिश कीजिए, लेकिन हमको मालूम है कि हम इस मुल्क के आईन के तमाम दायरों के दरमियान रहकर भी बात करना चाहते हैं और मौजूदा हालात पर हम बात करते रहेंगे, भले ही आप कितना ही दबाओ। खैर, लिहाजा आज के अहम मौजू की तरफ बढ़ते हैं। अब कर्नाटक फसाद की जद में आता नजर आ रहा है और इसके तार महज कर्नाटक तक महदूद नहीं है, बल्कि 2000 किलोमीटर दूर यूपी तक देखे जा सकते। जाहिर है आज का शिमोगा फसाद भी इसी की कड़ी कही जा सकती है। अगर सिलसिलेवार नजर डालेंगे तो एक मुनज्जम साजिश के तहत इसे अंजाम दिया जा रहा है, जिसमें भाजपा खुलकर मजहबी फसादात को बढ़ावा देती नजर आ रही है। कर्नाटक के कौन कौन से जिले या शहर निशाने पर होंगे यह कहना मुश्किल है, पर इसको महसूस पहले से ही किया जा रहा था। अगर वाकई हुकूमत इस पर संजीदा होती तो शायद बहुत हद तक काबू पाया जा सकता था। बजरंग दल कारकुन हर्षा का बेरहमी से कत्ल होता है तो बिना तहकीक ईश्वरप्पा इसे मुसलमान जिम्मेदार होने का गैर जिम्मेदाराना बयान देकर आखिर क्या हासिल करना चाहते हैं, इसे समझने के लिए बहुत ज्यादा इल्म की जरूरत नहीं है। खबरें इस तरह भी हासिल हो रही है कि कत्ल मजहबी तशद्दुद का हिस्सा ना होकर सुपारी किलिंग है, लिहाजा अब यह तहकीकी मामला है जिसे पुलिस अंजाम तक पहुंचाएगी। लेकिन बिला सोचे समझे एक समाज को निशाना बनाना और पूरी रियासत में मजहबी तशद्दुद का माहौल इसलिए बनाया जाए ताकि इसका फायदा यूपी के साथ दीगर रियासतों में हो, यकीनन शर्मनाक कह सकते हैं। वाज़ा रहे कि भाजपा के ईश्वरप्पा ने हाल ही में लाल किले पर भगवा फहराने का ऐलान किया था, जिस पर कांग्रेस ने एतराज कर कानूनी कार्रवाई की मांग की थी। कल जब बजरंग दल कारकुन हर्षा का कत्ल हुआ तो फौरन वहां पहुंचकर बयानबाजी का मतलब भी समझ में आता है। जब हर्षा की मैयत के साथ जुलूस निकाला गया तो इसमें पथराव की वारदातें भी अंजाम दी गई। हासिल इत्तला के मुताबिक शिमोगा में अब कर्फ्यू लगा दिया गया और 23 तारीख तक कर्फ्यू जारी रहेगा, ऐसा इंतजामिया ने ऐलान किया। आखिर हिजाब मामले को इतना बड़ा चढ़ाकर पेश क्यों किया गया? थोड़ा पीछे पलट कर देखते हैं तो तमाम कहानी पहले से ही तैयार थी। पहले चर्च का मामला सरगर्म रहा, कई चर्चिस पर हमले किए गए तो कई पास्टर पादरियों की मारपीट की वारदातें भी अमल में आई। फिर राम सेना के प्रमुख मुतालिक ने मस्जिद को मंदिर बनाने की धमकी दी, जो गदर में आपने देखा होगा। फिर दलितों के मामले को उछालने की भी कोशिश की गई। इसके बाद रायचूर का मामला सामने है, जिसमें सेशन जज मल्लिकार्जुन गौड़ा ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर को 26 जनवरी के इजलास में हटाने की जिद की और इस वक्त भी पूरी रियासत में तनाव का माहौल रहा। तकरीबन सभी शहरों में एहतजाज किए गए, दलितों की जानिब से बंद का ऐलान भी किया गया, कई जगहों पर पथराव भी हुए। इसी दरमियान आरएसएस कारकुनान की जानिब से समीर शाहपुर का कत्ल किया गया, जिसमें गिरफ्तारियां भी अमल में आई। समीर शाहपुर के कत्ल में मल्लिकार्जुन चन्नबसप्पा, शंकरप्पा और संजू को गिरफ्तार किया गया। दिगर 5 लोगों ने भी कत्ल को अंजाम देने की बात कही जा रही है। खैर, इसके बाद हिजाब मामला है, जबकि हिजाब मामले को जल्द सुलझाया भी जा सकता था, लेकिन इसे जानबूझकर अदालत के हवाले किया गया, जिसे लेकर माहौल को पूरे मुल्क में गरमाएगा। भाजपाई जो चाहे बयानबाजी देने के आदी हो चुके हैं, अब तो कोई भी कुछ भी कह देता है और इसके लिए कोई कानूनी संवैधानिक दायरे नहीं होते। अब जब ईश्वरप्पा ने लाल किले के बयान पर शर्मिंदगी महसूस करनी थी, लेकिन इस बात पर अड़ जाना किस बात की तरफ इशारा कहा जा सकता है? महात्मा गांधी, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तौहीन मानो रोजमर्रा की बात होती जा रही है। मुसलमानों को तो पाकिस्तान भेजना, सिखों को खालिस्तानी कहना, सत्ता से सवाल करने वालों को अरबन नक्सल कहना, यहां तक अब तो यूपी चुनाव में समाजवादी पार्टी को भी फसाद मचाने वाली पार्टी कहना राष्ट्रहित कहा जा रहा है। वैसे भी यूपी चुनाव को जीतने के लिए फसाद का रास्ता इख्तियार किया जा रहा है। अब हिजाब मामला जो कर्नाटक से एक साजिश के तहत ही शुरू हुआ, इसे टीवी डिबेट में सुबह शाम चलाया जा रहा है ताकि सिवाय हिंदू मुस्लिम के कुछ और जहनों में ना रहे। संविधान लोकतंत्र लगता है महज अल्फाज रह गए। तभी तो इतनी हिम्मत हो चुकी है कि लाल किले पर तिरंगे की जगह भगवा परचम लहराने की बात कोई और नहीं बल्कि रियासत का वजीर खुलेआम कहता है। हिजाब को लेकर फसाद की शुरुआत शिमोगा से हुई है। क्या पूरी रियासत को महज चुनावी मफाद हासिल करने के लिए झोंक दिया जाएगा? पुलिस इंतजामिया की भी जिम्मेदारी है कि महज व्हाट्सएप और फेसबुक पोस्ट करने वालों पर कार्रवाई करने से जो वाकई शहर के अमन को नुकसान पहुंचा रहे इन पर सख्त कार्रवाई करे, फिर चाहे वो किसी भी पार्टी या किसी भी मजहब का हो। सिर्फ इख्तिदार पजीर पार्टी के हाथों की कठपुतली होकर एक तरफा कार्रवाई बजाय इंसाफ के जुर्म को जन्म देती है। दूसरी तरफ आवाम की भी जिम्मेदारी है कि कुछ भी माहौल को बिगाड़ने की कोई भी कोशिश करता है इसको रोका जाए, बजाय तशद्दुद के अमन को कायम करने की कोशिश करे, क्योंकि अमन संविधान को जिंदा रखता है तो जुर्म संविधान के खात्मे का सबब बन सकता है। लिहाजा हमारे अतराफ में जो भी गैर कानूनी हो रहा है,
गलत हो रहा है इंतज़ामिया को समझाए और इंतज़ामिया की जिम्मेदारी है कि बिला किसी झिझक या सियासी दबाव के मुजरिम पर कार्रवाई हो, वरना तो न सिर्फ शहर रियासत बल्कि मुल्क का अमन खतरे में आ सकता है और संविधान के जिंदा रहने पर भी सवालिया निशान उठ सकता है। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। देखते रहे इत्तेहाद न्यूज़। शुक्रिया, अल्लाह हाफिज। ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೇ ಒಂದು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿ ಈ ದೇಶದನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ದೇಶದ ಎಲ್ಲ ನಾವು ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ, ಹಿತ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರದ ಗದ್ದಿಗೆಯನ್ನು ಏರಿದಂಥ ಒಬ್ಬ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ದರ್ಜೆಯ ಸಚಿವ ಬಚ್ಚಲುಬಾಯಿ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು ಏನು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಾವೆಲ್ಲ ಗಮನಿಸ್ಬೋದು. ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜವನ್ನೇ ನಾವು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕೆಂಪು ಕೋಟೆ ಮೇಲೆ ನಾಳೆ ನಾವು ಕೇಸರಿ ಧ್ವಜವನ್ನು ಸಹ ಹಾರಿಸ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಭಾರತ ದೇಶದ ಜನತೆ ಯಾವ ರೀತಿ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಮ್ಮೆ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಮ್ಮೆ ಸಂವಿಧಾನ ಸುಟ್ಟಾಗಬೇಕಂತಾರೆ, ಒಮ್ಮೆ ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜವನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತಾರೆ. ಮತ್ತು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮಿಗಳು, ದೇಶ ಪ್ರೇಮಿಗಳು ಅಂತೇಳಿ ಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಕಿವಿ ಇದ್ದಂಗ್ರಿ ನೀರು ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಪಾಪ ಒಂದು ಮನೆ ಬಿದ್ದಾವ 2 ವರ್ಷದಿಂದ ಬಿದ್ದಾವ ಮನೆಗಿಲ್ರಿ, ಈಗ ಮನೆಗಿಲ್ರಿ. ಬಾಳೆ ತಗೊಂಡಾಗ ಮನೆ ಇದಾವ್ರಿ, ಪಾಪ ಗುಡ್ಸಲ್ದಾಗ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಗಿಲ್ರಿ. ರೊಕ್ಕ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಗಿದಾವ್ರ. ಹಾದಿ ಕೆಳಗೆ ನಿಂತು ಲೆಟರ್ಗಳು ಮಾಡ್ಯಾರ, ಹಾದಿ ಕೆಳಗೆ ಹಚ್ಚಾರ. ಹಾಳೆ ಪಂಚಾಯತ್ ಕೆಳಗರ ಮಗನ ನಿಂದೆ ಕೇಳ್ತಾರ ಅವ್ರ ಲೆಟರ್ಗಳ. ಹಾಂ, ಬಾಳೆ ಸಾವುಕಾರ ಬಿಸಾದ ಪಿ ಎಲ್ ಅಂದ್ರೆ ಅವ ರೊಕ್ಕ ತಿಂದು ಹೋದ್ರ. ಮನೆ ಬೆಳೆದಾರ ಕೊಡ್ತಾರ, ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ರ. ಬಿದ್ದಾರ ಕೊಡ್ತಾರ, ಬೆಳೆದಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ರ. ಹಾಂ, ತಗಡಿದ್ದವ್ರಿಗೆ ಮನೆ ಆಗಿಲ್ರಿ, ಎಲ್ಲ ತಗಡಿಲ್ಲವ್ರ ಮನೆ. ಅವ್ರು ಏನು ಬೆಳೆದಾರ ಅಂಥ ಮನೆಗೆ ಇದಾರೆ. ನಿರಂತರವಾಗಿ ಗಂಜಿಗೆ ನಿಂತವ್ರಿ. ಅವ ಮನೆ ಈಸಿ ಬಂದ್ರಿ, ಹೊಳ್ಯಾಗ ನಿಂತು ಈಸಿ ಬಂದ್ರಿ, ಅಂಥವ್ರ ಮನೆ ಆಗಿಲ್ರಿ. ಹಾಂ, ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ದಿಶೆ ಬಂದ ಮುಂದೆ ಇಳ್ಬೇಕ್ರಿ. ಅವು ಈಗಿನ ಈ ಬಿಲ್ ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಹಾಂ, ಈಗ ಏನಂತಂದ್ರೆ ಪಂಚಾಯತ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನೀನು ಮಗನ ಕೇಳ್ತಾರ ನಮ್ದ್ರ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಮೂಡಲಗಿ ತಾಲೂಕಿನ ನೆರೆ ಪರಿಹಾರದಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಮನೆಗಳು ಆಮೇಲೆ ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿ ಸುಮಾರು 2ರಿಂದ 3 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು 2-3 ಸಾರಿ ಪ್ರವಾಹ ಬಂದು ಪದೇ ಪದೇ ಮನೆಗಳು
ಹಾನಿ ಆಗೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ನೆಲಸಮ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಾಹೇಬರು ಪೂರ್ಣ ಮನೆ ಬಿದ್ದವರಿಗೆ 5 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದರು. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಮನೆಗಳು ಬಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸ್ಥಳೀಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಕೈವಾಡದಿಂದ ರಿಯಲಿ ಯಾರು ಮನೆ ಬಿದ್ದಿದ್ದು ಅಂಥ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗದೆ ಯಾರು ದುಡ್ಡು 50,000 ಲಕ್ಷ 80,000 ಯಾರು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಅಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಬಿಡದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮನೆಯೂ ಬಿದ್ದೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಗಿನ್ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ ಪರಿಹಾರನ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಕಡು ಬಡವರಿಗೆ ಮನೆ ಸಿಗದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು 2 ರಿಂದ 3 ಸಾರಿ ಈ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದು ಸನ್ಮಾನ್ಯ DC ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು ಸಾವಿರಾರು ಜನ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬುತ್ತಿ ಕಟ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಆದೇಶ ಕೂಡ ಪಾಲನೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂತಂತಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಮೀರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬೆಳೆದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಅಷ್ಟೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಆದೇಶವನ್ನು ಮೀರಿ ಒಂದು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡದೆ ತಮಗೆ ಬೇಕಾದವರಿಗೆ ತಮ್ಮ ಹಿಂಬಾಲಕರಿಗೆ ಮಾತ್ರ ಮನೆಗಳನ್ನು ಹಾಕೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆಮೇಲೆ ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಣ್ಣನ ಹೆಸರಲ್ಲೇ ತಮ್ಮನ ಹೆಸರಲ್ಲೇ ಹೆಂಡತಿ ಹೆಸರಲ್ಲೇ 2-3 ಪರಿಹಾರ ಹಾಕೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಯಾರು ರಾಜಕಾರಣಿಗಳದಲ್ಲೋ ತಮಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ರಿಯಲಿ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಅದು ಸಿಗದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಇವತ್ತು ಅವರು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಇನ್ನೂ ತೋಟದಲ್ಲಿ ಸಡ್ ಹಾಕೊಂಡು ಉಳಿದಾರ, ಇನ್ನೂ ಗುಡಿ ಗುಂಡಾರದಾಗ ಉಳಿದಾರ, ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಉಳಿದಾರ. ಅಂಥವ್ರು ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಗ್ರಾಮಗಳು ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೊತ ಇಲ್ಲೇ ವಸತಿ ಮಾಡಿಬಿಡೋಣ. DC ಅವರು ಯಾವಾಗ ಅವರ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಾರೋ, ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಮನೆ ಕಟ್ಟಿ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ಒಂದು ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಉದಗಟ್ಟಿ, ಹಡಿಗನಾಳ, ಕಲಾರಕೊಪ್ಪ, ಮೆಳವಂಕಿ, ಅಡಿಬೆಟ್ಟಿ, ಆಮೇಲೆ ಸುನದೋಳಿ, ಹಾಗೆ ಬೈರ್ನಟ್ಟಿ, ಬಳೋಬಾಳ ಸಾಕಷ್ಟು ನೆರೆ ಬಂದು ಈ ಹೊಳೆ ಆಚೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯ ಜನರು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗುವವರೆಗೆ ನಾವು ಈ ಧರಣಿಯನ್ನು ಹಿಂದೆ ತಗೊಳ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸುತ್ತೇನೆ. ಈರಣ್ಣ ಕೊಂಡೂರು, ಮೂಡಲಗಿ.